मिरज तालुक्यातील म्हैसाळ योजना आवर्तन माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सुरू। तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली। शेतकऱ्यांकडून माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे आभार। मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली असून आज शुक्रवारी 11 वाजता म्हैसाळ सिंचन योजना शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी पूर्ण क्षमतेने सुरू झाली। यासाठी माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी अनेक वेळा पाटबंधारे कार्यालय वारणाली येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा घेऊन पाठपुरावा केला होता। सुरुवातीला या टप्प्यात 23 पंप सुरू केले असून टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व पंप सुरू करण्यात येतील व सर्व पाणी कॅनलमार्फत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असेही आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे। त्यामुळे मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात याची खूप मोठी मदत होणार आहे। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेऊन व 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले होते। तर ही योजना पुन्हा सुरू केली झाल्याने सर्व पाझर तलाव भरून घेण्याचे आवाहन सुद्धा आज रोजी त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे। म्हैसाळ गट नंबर 294 मध्ये आमची शेती आहे आणि भाऊंच्या या पाणी योजनेमुळे या सिंचन योजनेमुळे सर्वच आमच्या जवळजवळ 314 शेतकऱ्यांचं या पाण्यावरती गेल्या वर्षी ऊस होतं आणि ह्यावेळी आता ज्या त्या कारखान्याला त्यांनी ऊस पाठवल्यात गेल्या 10 वर्षाच्या मागं म्हणजे सांगलीचं स्कीम होतं त्यांना पाणी पुरवत होतं त्यावेळी 15 टन 20 टन एकरी नेवत होतं। त्यावेळी 110 टन ते 90 ते 80 टन उतारा पडले। त्यामुळं भाऊंच्या पाण्याचा उपयोग आमच्या सर्व शेतकऱ्यांना भरपूर उपयोग झाला आहे। त्यामुळे शेतकरी आज 10/1/2025 म्हैसाळच्या आवर्तनाचा खरीप हंगाम टप्पा हा आज आमचा चालू केला। आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची, सगळ्या ग्रामस्थांची, सगळ्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की भाऊ आता पाणी चालू करा। आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीचे मागणी अर्ज घेतले आणि ते अधिकाऱ्यांना दिले आणि निश्चितच आपण मी मागल्या वेळी 15 तारीख डिक्लेअर केली होती, पण आज 10 तारखेला त्याच्या अगोदर 5 दिवस आज पंप चालू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि निश्चितच मागल्या आवर्तनासारखंच पाणी हे कायम सुरू चालू राहील आणि लोकांना शेतकऱ्यांना आधार मिळेल। आज द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्या, आज आता पिकं आलेले आहेत, पिकांना पाणी लागणार आहे, गरीबाला पाणी लागणार आहे, बागांना पाणी लागणार आहे, तर हे आवर्तन पूर्णतेनं काम करेल। आज आम्ही 23 पंप पहिल्या टप्प्यात आम्ही 23 पंप ॲट ए टाईम आम्ही चालू करतो आणि तर ते पंप आम्ही काही चालू केलेले आहेत। आता ट्रायल बेसिसवर एक पंप टेकअप करतील आणि त्यामुळं त्यांच्याला एक 8-10 दिवसामध्ये पाणी कॅनलमध्ये प्रेशरनं पाणी मिळेल। त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आनंदित राहावा, आनंद लुटावा हे माझी सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळ्या पंचकृषीतले सगळे शेतकरी तो उपलब्ध राहिलेले आहेत। त्यामध्ये सगळ्या गावचे सरपंच असतील, नावं घेत नाही, म्हैसाळचे आमचे दादाबा असतील आणि आमचे बैलगाडी शर्यतीचे दरम्यान आपले काय महाराज सर्व अधिकारी आहेत। आज डॉक्टर साहेब आहेत, आज पोलीस साहेब आहेत, मॅडम आहेत, हे सगळे उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येनं आज बघित होते मोठ्या संख्येनं लोक इथं उपस्थित राहिले। ह्याचा अर्थ असा आहे की पाणी जरुरी आहे, त्यामुळे पाणी आता सोडलेलं आहे। निश्चितच पाण्याचा उपयोग चांगला होईल। त्याशिवाय पाणी बंद होऊ नये ह्याची दक्षता, पंप बंद होऊ नये दक्षता ही अधिकाऱ्यांनी पाटोसाहेबांनी घ्यावी एवढी त्यांना मी विनंती करते आणि पाणी लोकांना मागं तिथं पाणी पोचवायची व्यवस्था आपण करावी। जी कामं अर्धवट राहिलेत, पायपा झालेत, पण पायपातनं पाणी जाऊ द्या, मग थोडं पाणी ओपन जाऊ द्या, पण त्यासाठी पहिलं पाणी त्या शेतकऱ्याला मिळालं आणि आता पाणी त्या शेतकऱ्याला मिळत नसेल तर ते पाणी त्याला पोचवायची व्यवस्था आपण करायची आहे। काय कामं अधुरी आहेत, त्यामुळे ते पूर्ण त्याला ताबडतोब